नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण शिकणार आहोत परफेक्ट प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणतो। चला, परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे भूतकाळात सुरू झालेली आणि आतापर्यंत पूर्ण झालेली क्रिया दर्शवणारा काळ होय। म्हणजे इथं सुरू झाली आणि इथं आत्ताच नेमकी संपली असं दाखवायचं असेल तर पूर्ण वर्तमान काळ वापरतात। या काळात वाक्याच्या शेवटी झाले आहे, केले आहे, आले आहे, पूर्ण झाले आहे असा अर्थ येतो। म्हणजे वाक्याचा शेवट कशाने होतो? क्रिया केली आहे असा अर्थ शेवटी निघत असतो। फार महत्वाचं आहे, सोपं आहे, काही अवघड नाही आहे। वाक्य जेव्हा पुढं येतील त्यावेळेला तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल। मित्रांनो, हा महत्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित ध्यानात घ्या। हेल्पिंग वर्ब कोणकोणते? ह्या काळात हेल्पिंग वर्ब कोणते? तर ह्या काळात म्हणजे पूर्ण वर्तमान काळात आपण दोन हेल्पिंग वर्ब वापरतो, एक हॅव आणि एक हॅज। हे दोन हेल्पिंग वर्ब आहे। आता हे हेल्पिंग वर्ब कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरायचं आणि हे कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरायचं ते बघा। तर हॅव वापरतात आय सोबत, यू सोबत, वी सोबत आणि दे सोबत, आणि हॅज वापरतात ही सोबत, सी सोबत, इट सोबत आणि नाउन सोबत। सिंग्युलर नाउन असेल तर हॅज वापरा। मेन क्रियापद, क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात। मेन क्रियापदाचं तिसरं रूप। आता बघा, गोच इथं गॉन वापरलेलं आहे, म्हणजे गो झालं पहिलं रूप, गॉन झालं तिसरं रूप। इटचं इटन, डूचं डन, म्हणजे हे रूप आपल्याला वापरावं लागतात, हे नाही। पहिलं रूप वापरायचं नाही, तिसरं रूप वापरायचं। आता या काळात काही महत्वाचे शब्द वापरले जातात, प्रत्येक वेळेला वापर होतोच असं नाही, पण या शब्दांचा वापर वाक्यांमध्ये केला जाऊ शकतो, म्हणजे करतात। तर ती शब्द तुमच्या लक्षात असली पाहिजे। ऑलरेडी, जस्ट, एट, एव्हर, नेव्हर, रिसेंटली, सो फार, टिल नाउ हे शब्द या काळात वापरली जातात। चला, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स बघूया। तुम्हाला आतापर्यंत सूत्र माहित असेल। पॉझिटिव्हचं सूत्र पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर उरलेला घटक, शेवटी फुल स्टॉप। नेगेटिव्हचं सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट, उरलेला घटक, शेवटी फुल स्टॉप। उरलेल्या घटकाची सुरुवात वी पासून करतात। हे सूत्र लक्षात ठेवायचं। तर चला वाक्य बघूया। तो घरी आला आहे, इथं सब्जेक्ट आला तो, तोला लिहिणार ही, हीच्या पुढे हेल्पिंग वर्ब हॅज आणि हॅजच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप कम, राहिलेला घटक होम। वाक्य होईल ही हॅज कम होम। मी तुला 2 वेळा फोन केला आहे। आता इथं जो सब्जेक्ट आला आय, मी तुला 2 वेळा फोन केला आहे, इथं सब्जेक्ट आला आय। आयच्या पुढे आपण हॅज वापरू शकत नाही, मग काय वापरणार?
आयच्या पुढं आपण वापरणार हॅव. हॅवच्या पुढं क्रियापदाचं तिसरं रूप कॉल्ड. आय हॅव कॉल्ड यू ट्वाइस. मी तुला 2 वेळा फोन केला आहे. आय हॅव कॉल्ड यू ट्वाइस. ट्वाइस म्हणजे 2 वेळा. तिने दरवाजा बंद केला नाही आहे. आता इथं नेगेटिव्ह आहे बघा. नेगेटिव्हचं काय सूत्र वापरणार? सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नॉट. मग सी हॅज नॉट. इथं पुढं क्रियापदाचं तिसरं रूप लिहा. मग वाक्य होईल सी हॅज नॉट क्लोज द डोअर. तिने दरवाजा बंद केला नाही आहे. गीताने खोली साफ केली नाही आहे. सब्जेक्ट गीता. हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर हॅज, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर उरलेला घटक. वाक्य होईल गीता हॅज नॉट क्लीन द रूम. त्या मुलाने त्याचा गणवेश बदलला आहे. सब्जेक्ट आला तो मुलगा, दॅट बॉय. पुढं हेल्पिंग वर्ब लिहिलं, क्रियापद आलं बदलणे, तिसरं रूप चेंज, उरलेला घटक त्याचा गणवेश हिज युनिफॉर्म. वाक्य होईल दॅट बॉय हॅज चेंज हिज युनिफॉर्म. त्यांनी नवीन ड्रेस निवडला आहे. सब्जेक्ट ते, दे लिहिलं. पुढे हेल्पिंग वर्ब हॅव, क्रियापद निवडणे, चोजन, नवीन ड्रेस उरलेला घटक अ न्यू ड्रेस. वाक्य होईल दे हॅव चोजन अ न्यू ड्रेस. आम्ही आमचा गृहपाठ तपासला आहे. इथं सब्जेक्ट आला वी, वीच्या पुढं हॅव, हॅवच्या पुढं चेक, तपासणे क्रियापदे. काय तपासला? आमचा गृहपाठ, अवर होमवर्क. वाक्य होईल वी हॅव चेक्ड अवर होमवर्क. माझ्या आईने जेवण बनवले आहे. इथं सब्जेक्ट आला माझी आई, माय मदर लिहिलं. पुढं हेल्पिंग वर्ब हॅज, क्रियापद काय आलं? बनवणे, जेवण बनवणे, कुक, डिनर. वाक्य होईल माय मदर हॅज कुक डिनर. तिने भाजी कापली आहे. सी, कापणेला कट. मग वाक्य होईल सी हॅज कट व्हेजिटेबल्स. मी माझा राग नियंत्रित केला आहे. आय हॅव कंट्रोल्ड माय अँगर. समोरचं आहे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. आता हे व्हर्बल क्वेश्चन्स कसे करायचे? पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहितात इथं, नंतर सब्जेक्ट, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क देतात. इथं हेल्पिंग वर्ब पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह हेल्पिंग वर्ब लिहायचं, नेगेटिव्ह मध्ये नॉट मिसळायचं त्याला. म्हणजे हॅव असेल तर हॅवंट, हॅज असेल तर हॅझंट. चला बघा वाक्य. ग्राहकाने त्या उत्पादनाबद्दल तक्रार केली आहे का? आता इथं
ग्राहक झाला सब्जेक्ट, तक्रार करणे क्रियापद. मग आता हेल्पिंग वर्ब अगोदर काय लिहिणार? हे नाऊन आहे, नाऊन आहे म्हणून हॅज लिहिणार. मग हॅज द कस्टमर कंप्लेंट अबाउट द प्रोडक्ट. उत्पादन, उत्पादन प्रोडक्ट, उत्पादनाला प्रोडक्ट म्हणतात. आणि प्रोडक्ट बद्दल, प्रोडक्ट विषयी अबाउट, च्या विषयी, च्या बद्दल अबाउट वापरतात. वाक्य होईल हॅज द कस्टमर कंप्लेन अबाउट द प्रोडक्ट. तू चार्जर जोडला आहेस का? इथं सब्जेक्ट आला यू, मग यू सोबत वापरतात हॅव. मग हॅव नंबर 1 ला लिहा. लिहिलं, पुढं सब्जेक्ट लिहा, पुढं क्रियापद, उरलेला घटक. वाक्य होईल हॅव यू कनेक्टेड द चार्जर. तू कधी या दोन घरांची तुलना केली आहे का? आता कधीला एव्हर म्हणतात, एव्हर वापरलंय बघा. हॅव यू एव्हर कम्पेअर्ड these two houses? तू कधी या दोन घरांची तुलना केली आहे का? तू तुझा गृहपाठ पूर्ण केला आहेस का? हॅव यू कम्प्लीट युअर होमवर्क? तिने नवीन डिझाईन तयार केले आहे का? हॅज शी क्रिएटेड अ न्यू डिझाईन? त्यांनी बैठक रद्द केली आहे का? त्यांनी, इथं दे सब्जेक्ट आला, दे सोबत काय वापरणार? हॅव वापरणार. लिहा नंबर 1 ला हॅव लिहिलं, सब्जेक्ट लिहिलं, इथं क्रियापद लिहा आणि मग इथं उरलेला घटक. वाक्य बघा बरोबर आहे का? हॅव दे कॅन्सल्ड द मीटिंग? तू तुझी नवीन कार झाकली नाही आहे का? आता इथं सब्जेक्ट आला तू, तुला म्हणतात यू, यू सोबत आपण हॅव वापरणार. नेगेटिव्हचं वाक्य म्हणून हॅवंट लिहा अगोदर. हॅवंट यू कवर्ड युअर न्यू कार? तिने माझी कल्पना विचारात घेतली नाही आहे का? आता बघा इथं सी आहे, इथं सब्जेक्ट आहे ती, सी ला लिहा, तिला लिहा लागल सी, सी सोबत वापरतात हॅज. नेगेटिव्हचं वाक्य म्हणून हॅझंट. वाक्य होईल हॅझंट सी कन्सिडर्ड माय आयडिया? तिने प्रोजेक्ट मध्ये चांगले सहकार्य केले नाही आहे का? हॅझंट सी कोऑपरेटेड वेल इन द प्रोजेक्ट? हॅझंट सी कोऑपरेटेड वेल इन द प्रोजेक्ट? तू तुझे काम केले नाही आहे का? बघा यू आलं हॅवच येणार, सी आलं हॅज येणार. हॅवंट यू डन युअर वर्क? चला शेवटचा पॉइंट राहिला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह WH क्वेश्चन. याचं सूत्र काय आहे? पहिल्यांदा WH चा शब्द लिहायचा, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क. उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून. आपण या टेन्स मध्ये क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप लिहितो. पहिलं वाक्य,
तू कोठून आला आहेस? कोठूनला फ्रॉम वेअर म्हणतात. मग यू सोबत हॅव वापरणार, हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापद. वाक्य होईल फ्रॉम वेअर हॅव यू कम. ती अजून का आली नाही आहे? आता काला म्हणतात वाय. पुढे हेल्पिंग वर्ब हॅज, सब्जेक्ट सी, नॉट, कम, एटला अजून म्हणतात, अजूनला एट म्हणतात. व्हाय हॅज सी नॉट कम एट? आता हा नॉट तुम्ही उचलून याच्यातही मिक्स करू शकता, याला हॅझंट लिहू शकता. व्हाय हॅझंट सी कम एट असंही म्हणू शकता. तुला कोणी फोन केलेला नाही आहे? केलेला म्हणा किंवा केला म्हणा. तुला कोणी फोन केला नाही आहे? आता कोण इथं WH चा शब्द आला, कोणला म्हणतात हू. आता हू सोबत सब्जेक्ट वापरत नाही, कारण हूच सब्जेक्टचं काम करत असतो. तुला कोणी फोन केलेला नाही आहे? हू हॅजंट कॉल्ड यू. तिने पुण्याला जाण्याचा निर्णय कधी घेतला आहे? कधीला व्हेन म्हणतात. मग लिहिलं व्हेन, पुढं हेल्पिंग वर्ब लिहिलं, त्याच्या पुढं सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप. व्हेन हॅज सी डिसाइडेड टू विजिट पुणे? पुण्याला जाण्याचा, पुण्याला भेट देण्याचा. त्यांनी अलीकडे काय जाहीर केले आहे? अलीकडे, रिसेंटली बघा. त्यांनी अलीकडे काय जाहीर केले आहे? आता कायला म्हणतात वॉट. आता वॉटच्या पुढे आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं. सब्जेक्ट बघा काय आला, दे आला, मग दे सोबत हॅव लिहायला लागल. मग त्यांनी अलीकडे काय जाहीर केले आहे? व्हॉट हॅव दे डिक्लेअर्ड रिसेंटली. किती मुलांनी ही खोली सजवली आहे? किती मुलं? WH चा शब्द आहे. हाऊ मेनी चिल्ड्रन. पुढं हेल्पिंग वर्ब, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि उरलेला घटक. वाक्य होईल हाऊ मेनी चिल्ड्रन हॅव डेकोरेटेड धिस रूम. तू आतापर्यंत काय कमी केलं आहे? व्हॉट हॅव यू डिक्रीज्ड टिल नाव? आतापर्यंत. तिने आज कोणाला हरवले आहे? कोणाला हू म्हणतात. सी सोबत हॅज वापरणार, मग सी क्रियापदाचं तिसरं रूप, उरलेला घटक. whom has he defeated today? तू कोणाला पेन खरेदी केला आहे? तू कोणता पेन खरेदी केला आहे? कोणता पेन? विच पेन. पुढं हेल्पिंग वर्ब, पुढं सब्जेक्ट, उरलेला घटक, उरलेल्या घटकाची सुरुवात क्रियापदापासून. मग वाक्य होईल विच पेन हॅव यू बॉट? त्याने ही नोकरी का मागितली आहे? व्हाय हॅज ही
डिमांडेड धिस जॉब. तर मित्रांनो, हे होतं आजचं लेक्चर. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल. काही प्रॉब्लेम असेल मला मेसेज करा. तुमचे प्रॉब्लेम मी अगदी तिथल्या तिथं सॉल्व्ह करून देईल. धन्यवाद.